गोलंदाजी मार्कवर डीएक्स वॉरियर्स या संघाकडनं अगदी आपण पाहत आहे. हार्दिक या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना अगदी आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्र डीप कव्हर रिझन मध्ये घेतला गेलाय 38 सर्कलच्या बाहेर आणि बॅकवर्ड मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक स्थित आहे. स्टार्ट ऑफ द मॅच सामना होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ फेकण्याचा मानस अतिरिक्त धाव येईल की नाही यस त्याची मात्र प्रतीक्षा होती. पंचाने ऑफिशियली सिग्नल दिलाय अतिरिक्त धावेने सांघिक खातं यावेळेस ओपन होते. रॉयल स्ट्रायकर्स 7999 तलाव पडा या संघाचं. आमच्या समवेत तुकाराम मांगेला सर हे सुद्धा जॉईंट आहेत. आज एकंदरीत सुरुवात खूप महत्वाची होती आणि अखेरकार या आजच्या रजनीतील हा शेवटचा अंतिम सामना शेवटचा मॅच आणि मागच्या दोन सामन्यामध्ये जसा रिझल्ट पाहिला ना आपण तो धावांचा पाठलाग झाला. हाय फटका खेळण्याचा चेंडू बराच वेळा भेद राहिला. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली त्याने टिपला जाईल. सुरुवात थोडीशी खराब होते. रॉयल स्ट्रायकरने स्ट्राईक करायचा प्रयत्न केला आणि ते स्वतः तंबूच्या दिशेने परतावा लागले. पहिला विकेट पहिल्याकडे बाद. थँक्यू. या पाडा मानतो मॅच महेंद्र याला देऊन सन्मानित करतोय. विकी पाटील यांच्या शुभ हस्ते हे सुंदर असं मोमेंटो सामनावीरचा अगदी आपण पाहत आहे. मानकरी हकदार महेंद्र याने ऑलराऊंडर भूमिका खूप महत्वाची निभावली. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला ना की 12 वाजल्यानंतर धावेंच्या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता जाणवली. आता धावा या मात्र चेस होत असताना पाहायला मिळतात. त्याला कारण आहे कारण जसं आपण उल्लेख केला होता की धावा का चेस होत आहेत कारण धावाच उभारल्या जात नाहीत. 30 झाल्या 50 झाल्या पण इतक्या पुरेशा नाहीयेत. या मैदानावरती जसं 5 सामने आपण पाहिलं होतं 70 वेळा 3 वेळा 70 धावांची वेळ ओलांडली. 2 वेळा 60 धावांची वेळ ओलांडली होती आणि जसा तो खेळ बदलला आणि त्यानंतर धावांचा पाठलाग इथे होऊ लागला होता. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सूचना आहे महत्वाची जसं आयोजकाने माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. 5:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचंय आणि 6 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. अगदी उद्याचं शेड्यूल सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे. विकेट मिळाले नव्याने बॅटर मिस्टर सुधीर या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. रॉयल स्ट्रायकर 7999 हा संघ पहिला सामना जिथून थोडंसं एक दबापूर्ण स्थिती निर्माण झाली होती. एकामागोमाग एक विकेट गेल्या होत्या ज्यामध्ये 2 विकेट या धावचीच्या स्वरूपाने आल्या होत्या. आता एक चांगल्या गेम प्लॅनने उतरण्याचा मानस तर आहे परंतु सुरुवात पुन्हा एकदा 30 पाहायला मिळाले. तुकाराम सर मयूर डकवर बाद झालेत आणि स्कोर कार्ड 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1 धावसंख्या. नक्की आणि तिथे तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा होता. इथे धावा तुम्हाला उभारायचे आहेत. टार्गेट सेट करायचंय. टार्गेट सेट करायचं. बॅटच्या कडे लागला बिहाइंड द विकेट. चेंडू चालला क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. हाताला लागला होता चेंडू हाताला लागला. हात तो आया लेकिन मुंह ना लगा. आता वैभव बघा इथे धावताना थोडीशी काळजी घेत होता त्या या चेंडूवरती की दुसरी धाव घेऊ न घेऊ कारण पहिल्या सामन्यामध्ये घडलं होतं ज्यावेळेला करताना घडलं नाही तर टीमसाठी बिघडलं होतं ती धाव घेताना. म्हणून आता थोडासा विचार केला होता 2 धावांनी धावलं पुढे जाईल हे वरती जाऊन पोहोचेल. 2 अंकांवर स्कोर कार्ड आहे 2 रन्स ऑन अ कार्ड. 3 अंकांवर धावफलक 2 धावा येत आहेत या चेंडूवर. यावेळेस चांगली लाईन होती. अतिरिक्त बाउन्स यावेळेस अगदी पाहायला मिळाला. थोडासा मागे टाकण्याचा हा मानस हार्दिकच्या माध्यमातून प्लेअर मिस होत असताना डॉट बॉलची सांगता 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 अंकांवर हे धावफलक. आणि काही खेळाडूंनी इथे दाखवले जसं नागेशने दाखवले की बॅटिंग इथे होऊ शकतं. मग आपण महेंद्रचा देखील उल्लेख केला गेला होता किंवा धर्मेशने चांगली बॅटिंग केली तर अजित असतील खास करून अमोल भगत असतील त्यानंतर गोलंदाज आपण बघतोय तर यांनी दाखवले की हेड द डेक गोलंदाजी करा वेगवान चेंडू हाताळा. बघूया त्याच वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. बॅटची फेस थोडीशी ओपन केली होती. अपरकट खेळलाय चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं पाठवले सीमारेषा पार. VGPL मधला अजून एक चौकार. 7 अंकांवर धावफलक 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. चांगला फटका होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आणि पॉइंट रिझल्टला अगदी बीट करून खाली खेळण्याचा प्रयत्न केला नाही कारण की माहिती आहे की 38 सर्कलच्या आतमध्ये हे क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगल्या पद्धतीने इनफिल्डला भेदून या 4 धावा अर्जित होत असताना 7 अंकांवर धावफलक. ओहो खूप चांगली पद्धतीची लाईन. हे आहे प्रतिउत्तर हार्दिक याचं. तेच सर्राट डिलिव्हरी अगदी हाताळली गेली. सरळ चेंडू यष्टिरक्षकांच्या हातकरणामध्ये पहिल्या षटकाचा खेळ अगदी झालाय समाप्त. 7 अंकांवर 1 गडी बाद. प्रथमतः फलंदाजी करत असताना रॉयल स्ट्रायकर 7999 तलाव पडा हा संघ.
थँक्यू. आणि जसं आपण उल्लेख करतो डेक्स वॉरियरचा संघ म्हणजे मध्यरात्री नंतर हा मॅच खेळण्यासाठी आलाय. पण मागचे काही सामने मैदानावरती बसून पाहिले आहेत, काही मोबाईलवरती बसून घरी देखील पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही दाखल झाले त्यावेळेला पूर्ण या परिस्थितीचा अंदाज घेऊन किंवा अभ्यास करून आता मैदानावरती उतरले. त्यांना माहिती आहे की जास्त धावा दिल्या तर कदाचित धावांचा पाठलाग इथे होत नाहीत, त्यामुळे टिचून मारा करणं गरजेचं आहे. आणि फलंदाजाला वारंवार म्हणजे उनके मन में आशंका के बीज पैदा करणे जरुरी आहे, तसा त्यांच्या मनामध्ये ते केलं जातं. गोलंदाज आदित्य आदित्य ते गोलंदाजीसाठी स्ट्रायकरला फलंदाज वैभव ऑन स्ट्राईक. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू आता ड्राईव्ह केलाय, जोपर्यंत मिड ऑफला फिट केलं जाईल धाव घेण्याची कोणतीही संधी नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक चौकार जरूर पाहिला, पण अजून धावा ते वेगाने नाहीयेत. धाव फलक थांबलाय 7 वरती. वैभवकडे ती क्षमता आहे, ज्या क्षमतेने तो आतापर्यंत खेळ करत आलेला आहे. परंतु आलेले एक प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे तुमच्या समोर, आणि या चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे तुमचं वैयक्तिक कामकाज नक्कीच ठरवत असतं. आणि त्याच कामकाजाची गरज आहे. ऑन साईडला खेळलाय, फुल टॉस वर फुल टोल वसूल, एक फ्लॅट षटकार, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, मॅक्झिमम हिट, 6 धावा. थँक्यू. वैभवच्या बॅटमधनं फुलटॉस चेंडूवरती थोडंसं मनगटाच्या सहाय्यानं पाहिलं, थोडंसं रिक्सवर पाहिलं, कलाई के साथ मोड दिया था इस गेंद को असं म्हणूया. आणि वैभवचा उल्लेख तुम्ही केला गेला होता. आणि ज्याच्याकडे क्षमता आहे किंवा ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, एक चॅलेंज आहे, पण एक चॅलेंज आपको चेंज कर सकता है. एक आव्हानच तुमच्यामध्ये बदलायला सुरुवात करू शकतं असंही म्हटलं असं वावगं ठरणार नाही आहे. आणि बघा ज्यावेळेला वसईविरा प्रीमियर लीग झाली ना, मोठी स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू खेळले, ऑल इंडिया ओपनचे आयकॉन खेळाडू होते, वसई तालुक्यातील चांगले खेळाडू खेळले होते. आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट वैभव राहिला होता. ही लक्षवेधी कामगिरी म्हणजे आपल्या या वैतरणाच्या ग्रामीण पट्ट्यातील खेळाडू आज पाहिलं तर त्या कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये आपलं कर्तृत्व, आपली क्षमता, आपली गुणवत्ता त्याने सिद्ध केले. आणि तो आता स्ट्रायकर आहे आणि त्याच्या बॅटमधनं एक चौकार. म्हणून स्वतःवर विश्वास ही आयुष्यात सक्सेसफुल होण्याची सर्वात महत्वाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यामध्येच वैभव याची ही क्षमता अतिशय सुरेख पद्धतीने, आणि याच स्थितीमध्ये अगदी त्याचा हा खेळ जर संपन्न झाला तर चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्ट्रायकर हा संघ अगदी पाहायला मिळणार आहे. हलक्याशा हाताने बॅकफुटला जाऊन पंच केलं या स्ट्रोकला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत फील्ड झाला, एक सिंगल आले, सिंगलच्या मदतीने एक धावी स्कोर कार्ड वर मिळेल. 14 अंकांवर धावफलक, रॉयल स्ट्रायकर हा संघ अगदी वसईविरा प्रीमियर मध्ये ना आदेश 2 अशा गोष्टी होत्या. ज्यावेळेला एक महत्वाच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला बॅटिंगला आला होता वैभव, त्यावेळेला महत्वाच्या वेळेला ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला त्याने कट करून चौकार वसूल केले होते. खास करून बाळा ज्यावेळेला बॅटिंगला होता त्यावेळेला तेवढा माझी साथ देखील दिली होती. बॅटिंगमध्ये आपला खेळ दाखवला होता वैभवनं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये फील्ड केला जाईल चेंडूला एक धाव. आणि ज्यावेळेला धावांचा पाठलाग त्यांच्या अगेन्स्ट होत होता ना, एक चेंडू सीमारेषेच्या पार जाणार होता आणि त्या चेंडूला अक्षरशः उंच उडी मारून तो रोखला गेला होता. आणि तो सामना आहे ना, फक्त 1 धावांनी तो सामना तो जिंकला होता. म्हणून त्या षटकार जो रोखला होता त्याचंही मोल फार महत्वाचं होतं त्या स्पर्धेमधलं. म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जाल ना, तेव्हा आपले एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. आणि त्याच एफर्टची उल्लेख आपण केली सर खूप सुंदर पद्धतीने. विथ द बॉल असेल, विथ द बॅट असेल, ॲज अ क्षेत्ररक्षक असेल, तुम्ही 100% एफर्ट्स हे मैदानाच्या दिशेने दाखवा आणि तेच परिपूर्ण खेळ करण्याचा प्रयत्न वेबच्या माध्यमातून. फुल टॉस आहे, पुन्हा एकदा फुल टोल झालाय वसूल, इझिली पिक केलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं मिड विकेट, सीमारेषा पार. मिळतील धावा 6 आणि या 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे 21 या अंकांवर स्कोर कार्ड. थँक्यू. आणि फुलटॉस म्हणून मी त्या स्पर्धेचा उल्लेख काय करतो, कारण मोठमोठ्या खेळाडूंच्या जोडल्या खेळून एक अनुभव देखील त्याला आलेला आहे. एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. ज्यावेळेला तुम्ही या स्टेजवरनं वरच्या स्टेजवरती जाणार, खेळणार, तिथे अनुभव येणार आहेत आणि कदाचित त्याचा फायदा त्याच्या खेळीला देखील होत असताना आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू ज्याच्यावरती सिक्सर, षटकार, ऑफस्टम्पच्या बाहेर अक्षरशः खेचून नेलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावफलक थांबलाय जाऊन तो आता 21. म्हणजे जेवढ्या मॅचेस आपण खेळत जाताना तेवढे परिपक्व आपण होत जाता. म्हणूनच त्याच पद्धतीने अगदी आपण पाहताय वैभव याची ही कामगिरी सुद्धा खूप उल्लेखनीय राहिलाय. चर्चा चालू राहील. अगदी आपण घेऊया एक सुंदर असा ब्रेक. 2 षटकांचा खेळ समाप्त. 21 अंकांवर स्कोर कार्ड.
थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला, तुम्ही तितकं खेळणार, तितकी मॅच्युरिटी, तितकी परिपक्वता कदाचित तुमच्यामध्ये येत असतात. आता इथे तुम्ही वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग खेळतात, पण ज्या वेळेला तुम्हाला मोठी संधी मिळते ना, त्या संधीचं तुम्ही सोनं करा किंवा तिथे येणारा एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. त्या स्पर्धेचा उल्लेख मी का करतोय, कारण वैभव ते ज्या टीममध्ये खेळला होता ना, ज्याच्यामध्ये विशाल ढगावकर होता वाळा, जो टाईमशीरचा सर्वोत्तम बॅट्समन आहे, आणि दुसऱ्या बाजूला राकेश प्रभू होता पोलार्ड, म्हणजे हे सुप्रीमोचा सुप्रीम खेळाडू ठरलेला असा खेळाडू तो होता. अशा खेळाडूला जोडीला ज्यावेळेला तुम्ही खेळणार ना, भले बरं 11 खेळणार, टीममध्ये खेळणार किंवा बेन स्ट्रेंथवरती असणार, पण कदाचित त्याचा अनुभव तुमच्या क्रिकेट कारकिर्दीला त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. म्हणून जेव्हा सुद्धा आपल्याला संधी मिळेल ना, त्या संधीचं सोनं करायला शिका खेळाडू मित्रांनो. स्टेज कुठलंही असो, परंतु आपल्यामधील धमक, आपल्यामध्ये असलेली कार्यक्षमता ही खूप महत्वाची असते. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता या स्ट्रोकला, परंतु चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होत असताना आता प्रेडिक्शन जर आपण पाहिलं तर इथून 21 धावा आहेत आणि याच क्रमाने पुढे गेल्या तर त्या 50 धावा. पण मागच्या सामन्यामध्ये दाखवलंय 50 पुरेशा नाही आहेत, इनफ नाही आहेत. खऱ्या करताना तुम्हाला 60 धावांचा पल्ला किंवा त्याचा पार जावा लागणार आहेत. 50 इथे पुरेशा नाही आहेत दाखवले. कोलवा टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू हाताला गेला होता. डॉकल डिलिव्हरीचा म्हणूया तो कोलवा टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत असं. परिपूर्ण प्रश्न मुंजसा विचारतात हार्दिक. कधी खोलवर लेंथ आहे, कधी चेंज ऑफ पेस आहे, कधी हार्ड लेंथ आहे, कधी आखू टप्प्याची लेंथ आहे. म्हणजे ॲज अ गोलंदाज तुमच्यामध्ये ही विविधता असणं सुद्धा खूप महत्वाची बाब आहे. एकाच लेंथवर तुम्ही कायमस्वरूपी राहू शकत नाही, कारण की फलंदाज सुद्धा त्या ठिकाणी तटस्थ आहेत आणि योग्य त्या पद्धतीची लेंथ अगदी खेचली. यावेळेस पुलर लेंथची डिलिव्हरी टाकली, कधी आखू टप्प्याची लेंथ आहे, कधी चेंज ऑफ पेस. हार्दिकच्या गोलंदाजीच्या माध्यमातून ही विविधता पाहायला मिळते. आखू टप्प्याची लेंथ पुन्हा एकदा पुलच्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस होता, परंतु बॉडी लाईनला अगदी हा चेंडू आदळण्याचा मानस. लेग बाईचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्ड वर मिळेल. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर आहे. 22 या अंकांवर स्कोर कार्ड. जसं तुम्ही उल्लेख केला, विविधता पाहिजे, वैविध्यता पाहिजे, तुमच्याकडे व्हरायटी पाहिजे. चांगले चेंडू, वेगवान चेंडू, आखू टप्प्याचा बाउन्सर, यॉर्कर, स्लोअर वन, कटर, या सर्वांचं मिश्रण तुमच्याजवळ पाहिजे. तर या टेनिस क्रिकेटमध्ये कदाचित जे फास्ट क्रिकेट आहे, जिथे चौकार षटकार बसतात, तिथे तुमचा तग बसू शकेल किंवा तिथे निभाव लागू शकेल. हा वेगवान वेगवान मारा केलेला होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला जरूर होता. वेगवान चेंडू हाताला गेलाय. निर्धाव चेंडू इथे संपलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलक आता संत गतीने पुढे चाललाय. 22 या अंकांवर बाधित ठेवलंय या षटकामध्ये, असंच म्हणावं लागेल. हार्दिक याने चांगल्या पद्धतीची लाईन लेंथ मेंटेन केलंय. म्हणजेच वैभवकडे सुद्धा तेवढे उत्तर नाहीये, परंतु अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ निश्चित आहे. 22 रन्स ऑन कार्ड. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने फक्त आणि फक्त दिशा दर्शवली आणि सरळ चेंडू निघून गेला. बॅकवर्ड थर्डमॅन, सीमारेषा पार. मिळतील धाबा 4 वैभवच्या बॅटमधनं. एक कलात्मक फटका, चौकार 4. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावा. वैतरणा गावामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये चालतोय दारारा त्यांच्या नावाचा. संघ मालक राकेश मेहरचा तुम्ही नाद नाही करायचा. थँक्यू. ज्या वेगाचा कदाचित हार्दिकला स्वतःवरती थोडंसं गर्व होता, त्याच वेगाचा फायदा वैभवनं उचलला. बॅटची फेस ओपन केली, स्लाइस केलं आणि चेंडूला पाठवलं थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चौकार. हा कोलवट पुलरले डिलेव्हरी तर बॅटच्या मधोमध आला नाहीये. जोपर्यंत फील्ड होईल, लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक येईल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचला 27. 27 धावा धावफलकावरती येत असताना 3 षटकांचा कॅच सप्लाय. 9ची सरासरी आहे. पहिल्या 10.50ची होती 2 षटकामध्ये. इथे थोडीशी सरासरी आले, थोडासा खाली आलाय आणि आता प्रोजेक्टेड स्कोर जो मागे दिसत होता 50च्या वर, तो आता 45 वरती येऊन थांबलाय या षटकामध्ये. हार्दिकचे दोन्ही स्पेल इकॉनॉमिकल राहिलेत, कारण की पहिल्या षटकामध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या, तर या तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावेंचं हे षटक. म्हणजे परिपूर्ण खामोश ठेवलं फलंदाजांना. जिथे वैभवने एक एंडने चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली होती, 18 अंकांवर तो वैयक्तिक खेळी करतोय, परंतु त्याला सुद्धा खामोश ठेवलं. म्हणजेच गोलंदाजी योग्य त्या लाईनवर झाली आणि हार्दिक याचं योग्य ते स्पेल अगदी आपण पाहू शकलात या दोन्ही षटकांमध्ये. अक्षय भुजड याला आपण पाहता या स्पेलमध्ये आणि अक्षय विकेट टेकरने अगदी सुरुवात करतोय. चांगल्या पद्धतीचा फटका होता, अगदी लॉप केलं होतं या चेंडूला, परंतु डीप कव्हर प्रोटेक्शन त्या दिशेने होतं आणि त्या दिशेनेच हा फटका फसला. फलंदाज बाद. एक महत्वाची विकेट. वैभव परतीच्या प्रवासाला. पालघर जिल्ह्यात वैतरणा गाव आहे झकास. संघ DX वॉरियर्स दमदार. संघ DX वॉरियर्स दमदार. आमचा ऑनर DX पंकज
थँक्यू. अक्षरशः वैभव वैतीचा हा आवडता फटका आहे, हा पसंतीचा फटका आहे. हे स्ट्रॉंग झोन आहे, हे स्ट्रॉंग झोन वरतीच चेंडू हाताळला होता आणि बघा खाडी बाजूला आहेत, भरपूर आहे, तसा अलगद झाला टाकावा आणि मासा सापडावा असं आहे क्षेत्र. बिलकुल जाल बिछाया गया था आणि त्या जाळ्यामध्ये अलगद मोठा मासा सापडावा. त्याच्या स्ट्रेंथ वरती, त्याच्या ताकदीवरती जी गोलंदाजी केले त्याच्यामध्ये हा विकेट प्राप्त केले. योग्य तो गेम प्लॅन आणि त्या गेम प्लॅनचं योग्य ते एक्झिक्युशन सुद्धा झालंय. एक चांगला फटका आणि कधी कधी तुमचा स्ट्रॉंग झोन आहे ना, तो क्रिकेटमध्ये कधी कधी वीक झोन सुद्धा बनू शकतो आणि तेच अगदी आपण पाहिलं. रितेश आहे बागफुटला जाऊन पिक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु त्या दिशेने तेवढा फोर्स कापी होता, फोर्सने चेंडू निघून गेलाय. वाईट काव कॉर्नर, सीमा रेषा पार, दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू झालाय पुन्हा एकदा फ्लाय. 6 षटकार. थँक्यू. बघा काव कॉर्नर जो मिड विकेट डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक होता त्याने जो प्रयत्न केला ना दोन्ही हाताने, कदाचित वन हँडेड प्रयत्न करायला होता, कारण दोन हात ज्यावेळेला वर येतात ना त्यावेळेला तितकं वर आपण जात नाही. वन हँडेड प्रयत्न करायचा होता. या षटकारानं धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. विकेट गेल्यानंतर आलेल्या पहिल्या चेंडूवरती हा सिक्सर षटकार. फटका गुडघा थोडासा वाकवला होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण खराब क्षेत्ररक्षण पण पाठीमागे बॅकअप. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, पंचांचा बोर्ड झाले वर, याचा अर्थ धावाच्या स्वरूपात गडी बाद. चांगल्या पद्धतीने अगदी हे टीम वर्क होतं. या रनआउटच्या दिशेने अगदी आपण पाहताय मिड विकेटला अगदी चेंडू घरंगळत जात होता. बॅकअप मिळालं, पाठराखण मिळाले, एक चांगला थ्रो मिळाला आणि त्यानंतर कलेक्शन सुद्धा योग्य होतं आणि पंकज पाटील DX स्वतः यस्टॅनच्या दिशेने अगदी आपण पाहताय एक अचूक पद्धतीने रनआउटची विकेट मिळत असताना, म्हणजे धावा बनतायत, धावा बनत असताना जिथे विकेट सुद्धा जात आहेत आणि विकेट गेल्यानंतर थोडासा जो दबाव आहे ना तो पुन्हा एकदा रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा या संघाकडे जाताना पाहायला मिळतोय. म्हणजे ते अम्युजमेंट पार्क मध्ये जसा फ्री फॉल वाला असतो ना, वर पाळला जातो पचकन खाली तो, तसा आता खेळ चाललाय. इथे बॅटिंग करण्याची तरी तो फ्री फॉल वाला खेळ आहे, वर जातो आणि फसकन खाली येतो, तसा खेळ सध्या मैदानावरती बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी नक्कीच चाललाय. 34 अंकांवर स्कोर काढाय. आता नव्याने फलंदाज मिस्टर अमित या फलंदाजाला अगदी पण पाहताय. धावा तर करायच्या आहेत, धावेच्या दिशेने प्रयत्न झाला परंतु अक्षयने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, पीक केलं या स्ट्रोकला. पुन्हा एकदा एका हाताने झेल घेण्याचा हा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू झालाय फ्लाय. मॅक्झिमम हिट, 6 धावा, षटकार. थँक्यू. याच करता फ्री फॉल का म्हटलं होतं बघा, विकेट गेला त्यानंतर षटकार आला, पुन्हा एकदा विकेट गेला, पुन्हा एकदा षटकार आला. हा चढ उतारवाला खेळ आहे, वर जातो खाली जातो, वर झालो खाली येतो, म्हणजे असं मी फ्री फॉल म्हटलं होतं. पण आता बाबा हा ECG सारखा चाललाय. ECG काढल्यानंतर तसंच येतं ना, वर खाली, तसा ECG सारखा खेळ आलाय. या 6 धावांनी धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोचलाय होता 42. मी म्हटलं ना ECG सारखा खेळ चाललाय, थोडासा लांब राहिले. डिफेक्सच्या कंपॅरिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, पहिल्यांदा गेले तर चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती पूर्ण, धावफलक जाऊन पोहोचलाय 43. 43 अंकांवर धावफलक आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील अक्षय भुजड यांना अगदी आपण पाहताय. चांगल्या पद्धतीने धावा तर आल्यात. आता धावेंचा वेग वाढवण्याचा हा प्रयत्न असेल की नाही हे सुद्धा पाहणे योग्य. आणि तो प्रयत्न यशस्वी होत असताना आखू टप्प्याच्या चेंडूला पिक केलं, सरळ चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. पुलचा फटका पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, 6 षटकार. आई एकवीरच होत हाय सोबत, कसा तिला दोस्ती यारी खूप दिलदार, दोस्ती यारी धावा आल्यात आणि धावेंचा वेग वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी होत असताना 47 अंकांवर स्कोर काढ. पहा तुकाराम सर, असं वाटलं होतं एकंदरीत विकेट आल्यात, दबाव असेल, परंतु मैदानाच्या दिशेने दोन्ही फलंदाज आता हात खोललेत आणि हात परिपूर्ण त्याच मोमेंटमला खोललेत तिथे संघाला आवश्यकता आहे. थोडंसं स्कोरबोर्ड वरती करेक्शन आपण करूया, कारण काही टेक्निकल एरर सुद्धा होता, त्याच्यामुळे ऑनलाईन स्कोरिंग आणि ऑफलाईन स्कोरिंग थोडासा मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या एक्झॅक्ट स्कोर किती आहे ते आपण पाहूया.
3 और 27 होते ना. 18 आले. 2 सिक्स एक चौका सिंगल सिंगल एक विकेट पहिला. शेवटचा अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. थोडंसं करेक्शन आहे आपण स्कोरबोर्ड पुन्हा एकदा. येस, मॅच ऑन होईल. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. 47 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. शेवटचा अंतिम स्पेल हाताळण्याकरिता यश या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. अफसर जवारी शफल झाले. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली. फाईन लेग क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. डीप फाईन लेग सीमा रेषा पार. अगदी दुसऱ्या चेंडूवर मिळतील हात चौकार. 4 धावा, 4 रन्स. थँक्यू. 50 धावांची वेस ओलांडली गेले. धावफलकावरती धावा बघूया. 51 51 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना बघूया 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 51 गाडी 61 वरती जाईल. 55 वरती थांबेल. आता ही 55 का 57 करा चौकार की षटकार. हा इट्स 6. 51 गाडी जम झालेत. 57 57. संघ 57 रन्स ऑन अ गार्ड. धावेंचा वेग आता वाढत असताना लाईन परिपूर्ण चुकीची होती आणि चुकीच्या लाईनवर योग्य ते पनिशमेंट, योग्य ते वळण. सरळ चेंडूला फेकून दिला. डी फाईन लेग सीमारेषा पार. 6 धावेंची मोहर. अतिशय सुरेख पद्धतीचा स्ट्रोक रिप्लायमध्ये अगदी आपण पाहू शकाल. ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले फलंदाज. तदनंतर आकुटप्प्याच्या लेंथला योग्य त्या पद्धतीने पिक केलं आणि हा सरळ फेकून दिला. हुकच्या फटक्यामध्ये सुद्धा कन्वर्ट केला या स्ट्रोकला आणि सरळ चेंडूला फेकून दिला. डी फाईन लेग सीमारेषा पार. या 6च्या मदतीने धावफलक 57 या अंकांवर. तुकाराम सर, आता इथून जेवढ्या धावा बनणार आहेत तेवढा ऑक्सिजन लेव्हल वाढणार आहे रॉयल स्ट्रायकर या संघाचा. बघूया आता तो 5-7 झालाय तो 7-5 होतोय का. ऑफस्टमच्या बाहेर पडला. थोडासा जास्त बाहेर निघालाय. पंच सांगतात इतका बाहेर, याचा आता बाहेर जास्त निघालाय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये आणि एक चांगला उल्लेख केला कारण ऑक्सिजन लेवल खाली आली. माणसाचे विचार आणि ऑक्सिजन लेवल खाली आली का धोका संभवतो. तसं आहे. आता धावा झाल्या धावफलकावरती 58-58. महत्वाच्या धावा आहेत आणि या धावा जॉईंट झाल्यात. 58 या अंकांवर स्कोर कार्ड. जिथून सुरुवात थोडीशी मात्र संत झाली होती. असं वाटलं होतं की 50 धावा होतील की नाही हा प्रश्नचिन्ह होता. परंतु ऍडजस्ट खूप चांगल्या पद्धतीने केलं फलंदाजांनी. मोठे स्ट्रोक जिथे एक्झिक्युशन मिळाले आणि तदनंतर आपण पाहताय आता फॉलो होत असताना या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर होत आहे रॉयल स्ट्रायकर. 7-9 तलावपडा हा संघ. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा मानस आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्याने टिपलाय. अचूक झेल, योग्य ते जजमेंट. विकेटचं होईल इथे पतन. स्ट्रॉंग फिनिश देण्याचा प्रयत्न इथे थोडासा अनसक्सेसफुल होत आहे. विकेट मिळाली. फलंदाज बाद. थँक्यू. 58 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 27 धावा आल्या त्या. या मागच्या काही काय 10-11 चेंडूवरती खेळ पाहिला ना त्याच्यावरती 31 रन आलेत. पहिल्या 18 चेंडूवरती 27 आल्यात. नंतरच्या 10 चेंडूवरती ज्या रन आल्यात 31 रन आलेत. त्यामुळे जसा उल्लेख करतोय सुरुवातीला वाटलं होतं 50 धावा ओलांडतील की नाही ओलांडतील, पण आता पुढे चालत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. प्रतीक ऑन स्ट्राईक. आकुटप्याचा चेंडू होता बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय फ्लाइंग चिपच्या दिशेनं. अझेल टिपला जात आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट.
58 या अंकांवर धावफलक अगदी गाडी थांबले. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस समोरच्या दिशेने खेळलाय आणि स्ट्रॉंग फिनिश. वन बाउन्सने चेंडू क्लिअर होईल ओव्हर दी रोप आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक 62 या अंकांवर. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर रॉयल स्ट्रायकर 7,999 तलावपाडा संघ जाऊन पोहोचलाय 62 धावा आणि विजयी होण्याकरिता 63 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. परिपूर्ण आपण समरी चेक करू शकता. जिथून सुरुवातीमध्येच डकवर विकेट मिळाली, मयूर बाद झाला, परंतु वैभव याने एक चांगल्या पद्धतीने अगदी खेळ केला होता. 18 धाब्यांचं योगदान आपल्या संघाकरिता दिलं, परंतु मिडल ऑर्डर मध्ये पुन्हा एकदा तो प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. परंतु जे रेग्युलरली मोठे फटके आले ना तुकाराम सर, ज्याने मात्र थोडीशी मानसिकता चेंज झाली आणि धावसंख्या आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये 60+ धावेंचा उल्लेख आपण केला होता आणि त्या धावा लागल्यात 62 धावा आणि 63 धावेंचं योगदान अगदी द्यावं लागेल. 62 धावा धावलकरती पहिल्या 3 षटकामध्ये 27 आणि नंतर 35. आता हा शेवटच्या क्षणी केलेला वार आहे ना, त्याचा प्रभाव सोडून जाणार आहे, त्याचा इम्पॅक्ट सोडून जाणार आहे. आता टीमला म्हणजे DX वॉरियरला त्या प्रभावातनं बाहेर कसं यायचं ते ठरवायचंय तुम्हाला. तर दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही ऑक्सिजन लेवलचा उल्लेख केला होता, ती ताकद कदाचित ती ऑक्सिजन लेवल त्या मागच्या 2 षटकामध्ये 35 धावाने पुरवलेली आहेत आणि आता बिग ब्रीदिंग मोठा श्वास घेऊन टीम मैदानावरती उतरलेली आहेत. तिकडण्याचा संघ जो मैदानावरती उतरलेला आहे 63 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल ते पाहण्यासाठी येऊया. पण एक हलकीशी दोन ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया आजच्या या डे नाईट क्रिकेट करता तर नाईट क्रिकेट मधला शेवटची इनिंग आहे, शेवटचा डाव आहे, तो रंगतोय की काय ते पाहण्यासाठी येऊया. पण उद्या 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे, 6 वाजता मॅच स्टार्ट होणार आहे. उद्या म्हणजे ते आजच झालंय, कारण आता 24 तारीख झाले, त्याच्यामुळे 5:30 वाजता रिपोर्टिंग आणि 6 वाजता संध्याकाळी बरोबर मॅच स्टार्ट होणार आहे. म्हणजे आता 12 तासाचा अवधीच राहिलाय फक्त, असं म्हणावं लागेल. 24 तास नाही राहिले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 62 धावा झाल्यात, 63 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि 63 धावेंचा पाठलाग करण्याकरिता रोहित आणि यश अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने. तर गोलंदाजी ट्रॅकवर हे पहिलं षटक हाताळण्याकरिता विपुल या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. आता ही सुरुवात कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. आजच्या दिवसातील, आजच्या रचनेतील हा शेवटचा अंतिम सामना अगदी आपण पाहताय. सुरुवात तर कणखर झाली होती आजच्या दिवसाची, अगदी आपण पाहिलेत, आणि जिथून हा 8वा सामना मैदानाच्या दिशेने रंगत असताना स्ट्राईक एंडला यश आहे, नॉन स्ट्राईक एंडला रोहित, याला अगदी आपण पाहताय. योग्य त्या पद्धतीची फलंदाजी आकारावी लागेल. पहिला चेंडू फुल टॉस आहे, परंतु त्या दिशेने वेध घेऊ शकले नाहीयेत. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजन मध्ये मिस्टर वैभव, याला आपण पाहताय. एक सिंगल येईल, सिंगलच्या साह्याने यावेळी सांघिक खातं ओपन केलं जाते, वैयक्तिक खातं सुद्धा ओपन होत आहे. 1 अंकांवर हे धावफलक. 1 रन्स ऑन अ गार्ड, 1 अंकांवर हे धावफलक. या स्पेल मध्ये विपुल याला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्क वर येत असताना
डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक घेतला गेलाय तर डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. फक्त आणि फक्त दिशा दर्शवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक आणि तदनंतर थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये गफलत होताना पाहायला मिळाली. धाव घेण्याचा जो प्रयत्न आहे थोडासा मात्र त्या ठिकाणी थांबवला. डॉट बॉलची सांगता ही अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. रोहित खूप महत्वाचा अगदी आपण पाहू शकाल फलंदाज असेल या रणजितच्या दिशेने जर अग्रेसर व्हायचं असेल तर रोहित याचं कॅलिबर योग्य त्या पद्धतीने होणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणजे रोहितच्या नावामध्ये मागे हिट आहे, त्याला हिट ठरायचं आहे. आणि या टीमचं मराठीमध्ये जर रोहित पाहिलं तर हीच जपायचं आहे. हिट ठरायचं आहे, हीच जपायचं आहे. महत्वाचा खेळाडू रोहित ऑन स्ट्राईक. रोहित आणि त्यांना हिट केलाय, चेंडूला पाठवलाय फायनल रिझल्टमध्ये सीमारेषा पार. VJPL षटकार. फेमस पालघर जिल्ह्यात वैतरणा गाव हाय झकास. फेमस पालघर जिल्ह्यात वैतरणा गाव हाय झकास. संघ DX वॉरियर्स दमदार. संघ DX वॉरियर्स चांगला स्ट्रोक दमदार. होता. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडीशी जागा बनवली, ऍडजस्ट केलं स्वतःला आणि हा सरळ चेंडूला फेकून दिला. फाईन लेग सीमारेषा पार. ही ताकद आहे या फलंदाजाची. नेहमीच इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक हे सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय आणि चल बिचल करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित याचं नाव सुद्धा घ्यावंसं वाटतंय. योग्य त्या पद्धतीने एलिव्हेशन मिळालं आणि डिस्टन्स सुद्धा गाठलं. 6 धावा आणि षटकाराच्या मदतीने 7 अंकांवर धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. धावा धावफलकावरती 7 पाटलाक आहे. 63 धावांचा. बीट झाला उचली ना स्वतः सकी ते द्यायला चेंडूवर तर भर राहिले बाबा. चेंडू उडला तरी कुठून उडला, उसळला तरी कुठून उसळला. आणि असं नाही की ते मातीची विकेट आहे किंवा तशा पद्धतीने आहे त्याच्यामुळे कमी जास्त बाउन्स आहे, पण अगदी पुढ्यातला चेंडू उचली घेतोय निर्धाव बॉल. अगदी त्या दिशेने सरप्राईज राहिले रोहित. ज्या पद्धतीने चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स झाला. बाउन्स झाल्यानंतर अगदी बॅकली फिरवण्याकरिता सुसज्जित होते परंतु मागे राहिले. स्कोर ऑफ द विकेट. चांगला फटका लॉफ्ट केला या चेंडूला. पॉइंट रिझन दणदणकरीत चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धाब्यांकरिता गुड स्ट्रोक बार रोहित. चौकार. आरजे केक नावाला आला DX पंकज पाटीलचा. थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा पहिला मागे गेला, बॅकफुटला गेला आणि त्या चेंडूला स्लाइस कट केलं गेलं होतं आणि या पॉईंटच्या डोक्यावरनं त्या चेंडूला खेळलंय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. एक षटकार एक चौकार. आता थोडासा सूर सापडतोय रोहितला. आता पण शॅडो बॅटिंग परफेक्ट केली होती, पण प्रत्यक्षात खेळले त्यावेळेला बीट केलं होतं. अक्षरशः चेंडूपर्यंत गेले होते, खेचून नेलं गेलं होतं. नाही ड्राईव्ह नाही कट. या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये मागचा चेंडू पाहिला गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा येतात फलकावरती 11. 63 धावांचा पाठलाग आहे. 13च्या आसपासची सरासरी प्रतिषटकामध्ये राखायची आहेत. सुरुवात झाली 11 धावाने. थोडीशी सांभाळून सुरुवात करण्याचा प्रयत्न रोहितच्या माध्यमातून, कारण की ठाऊक आहे जर विकेटवर आपण ठाम राहिले तर धावा येऊ शकतात. म्हणून त्याच पद्धतीने अगदी ही मानसिकता आहे रोहित याची की विकेटवर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याचा हा मानस आहे. 11 अंकांवर स्कोर कार्ड. 63 धावेंचा अगदी हा पाठलाग होतोय. विकेट्स इन हँड जर असतील तर योग्य त्या मानसिकतेने खेळण्याचा हा मानस असेल. यश एकेंडने सिंगल धाब्यावर खेळतोय तर रोहित आतापर्यंत 10 अंकांवर, ज्यामध्ये एक मोठा फटका 6 धाब्यांचा, एक स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या दिशेने अगदी आपण पाहिलात एक चौकार. परंतु विपुल याची गोलंदाजी सुद्धा खूप महत्वाची राहिली, कारण की पॉवर प्लेमध्ये थोडंसं मार्जिन गोलंदाजाकडे कमी असतं, परंतु योग्य त्या लेंथने योग्य त्या लाईनने गोलंदाजी करण्याची मानसिकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 अंकांवर धावफलक. विपुलचा जसं तुम्ही उल्लेख केला, फक्त 2 चेंडू जे थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर गेला त्याच्यावरती फाईन लेगला एक षटकार आला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर आकुटप्याचा चेंडू हाताळला, त्याच्यावरती कट केलं गेलं होतं या चेंडूला. याचा अर्थ तुम्हाला 6 चेंडू चांगले हाताळायचे, 1 किंवा 3. त्याचा मार्जिन ऑफ एररचा उल्लेख तुम्ही केला होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यावेळेला कमी क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असतात त्यावेळेला कदाचित ही दिलेली संधी फलंदाजाला फायदेशीर ठरू शकते. 24 चेंडू आणि धावा करायचे त्या जवळपास आता 11 झाल्यात तर 52 धावा अजूनही करायचे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून हलकासा हा चेंडू दूर होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट झाले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये अगदी विसावला जातोय. 11 अंकांवर धावफलक. मयूर आहे या स्पेलमध्ये. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. आता इथून या पॉवर प्लेमध्ये धावा घेणं महत्वाची बाब आहे. जर हे षटक ॲक्युरेटली हाताळलं गोलंदाजाने तो रिक्वायर्ड रन रेट आहे ना तो थोडासा वाढताना पाहायला मिळणार आहे. 6 किंवा 7 धावांचा षटक.
6 किंवा 7 धावांचं षटक आणि शक्य झालं तर एखाद्या विकेटचं असं जर षटक आलं तर जसं तुम्ही उल्लेख केलाय रिक्वायर रन रेट आर तर थोडासा वाढेल आणि त्यानंतर आर मध्ये येणारा तो दबाव देखील वाढू शकेल. आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली या षटकामध्ये 2 सलग डॉट बॉल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मयूर याने या षटकामध्ये हाताळले. फॉलो केलं या स्ट्रोकला. काय पिच खेळलाय, जबरदस्त स्ट्रोक. लॉंग ऑफ क्लिअर करेल. मनगटामध्ये आहे ताकद नजाकत आणि स्ट्रोक सुद्धा त्याच पद्धतीचा होता. मॅक्झिमम हिट 6. फेमस पालघर जिल्ह्यात वैतरणा गाव हाय झक्कास. फेमस थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला मनगटामध्ये म्हणजे फोरहँड मध्ये ताकद आहे आणि जसा लॉंग टेनिस पाहतो ना विम्बल्डन, फ्रेंच ओपन, अमेरिकन ओपन तसा फोरहँड फटका केला. पुढे आले आणि पुढे त्याचा लेंथ थोडीशी छोटी केली होती आणि त्या चेंडूवरती हा फोरहँड स्ट्रोक केला होता आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं हा षटकार 6 धावा. वेग पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. आता ताकद आहे पहिला फोरहँड आणि आता बघा काय फटका केलाय. नजाकत जसं तुम्ही उल्लेख केला होता बिलकुल त्या पद्धतीने फटका केलाय. चेंडू बरोबर डीपेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार. फेमस पालघर जिल्ह्यात वैतरणा गाव हाय झक्कास. अप्रतिम. पहा याच पद्धतीने स्ट्रोक सुद्धा येऊ शकतात ॲज ऑन मेरिट आणि त्याच पद्धतीने आपण पाहता एलिव्हेशन सुद्धा मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. जर सरळ दिशेने धावा येत आहेत तर बॅट अक्रॉस करण्याची आवश्यकता आहे का, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह. परंतु काहीतरी वेगळं पण दाखवण्याचा मानस. 23 या अंकांवर धावफलक. अगदी ज्या षटकाची सुरुवात झाली होती 2 डॉट बॉल आले होते परंतु सलग 2 षटकार आले आणि पुन्हा एकदा जो रिक्वायर रन रेट आहे तो आटोक्यामध्ये येत असताना बघा फलंदाजाला कदाचित असं वाटलं असेल की मागचे 2 चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताळल्यात, आत थोडासा लेंथ येईल असाही प्रयत्न असावा. एक विचार असतो फलंदाजाचा. हा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आवाज जरूर आल्याने चांगली खेळाडू होती. जसा चेंडू लागला बॅटला स्पर्श झाला, कॉट घेतला, झेल टिपला तसा लगेच पेवलीच्या दिशेने चालू लागले. यश पहिला गडी पहिला हादरा पहिला विकेट बाद. वैतरणा कामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा कामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. वैतरणा कामीन प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. नक्कीच आज खऱ्या अर्थाने वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सुरुवात अतिशय सुरेख झाली. ज्याची उत्कंठा होती सर्वांनाच वैतरणा ग्रामीण परिसरामध्ये नेहमीच ती चर्चाला उधाण आलं होतं आणि खास करून आज ती स्पर्धा सत्यामध्ये होत असताना पाहायला मिळते. 23 या अंकांवर धावफलक आहे. इथून विपुल या गोलंदाजाला आपण पाहताय. ब्रेक थ्रू मिळालाय. यशाने चांगली सुरुवात करून दिली होती. 2 मोठे फटके आले होते परंतु पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची निवड करण्याचा प्रयत्न फसला. हलकीशी बॅटची स्निक लागली आणि यष्टीरक्षकाने एक सुंदर झेल टिपला. 23 अंकांवर स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कोलवरलेन खूप सुंदर पद्धतीने हाताळले. ज्यावर अगदी कंट्रोल होता फलंदाजाचा सुद्धा. सन्मानपूर्वक खेळलेत आणि जिथे एक मिडॉन क्षेत्रामध्ये एक सिंगल आले. सिंगलच्या मदतीने 24 अंकांवर धावफलक. 18-40चा मॅच होता. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती हा सिंगल खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉकल डिलिव्हरी हाताळली गेली होती. त्याला चांगल्या पद्धतीने खेळला गेला होता रोहितनं. आता अशोक भोईर एबीए स्ट्रायकर एंडला. गोलंदाज विपुल अलॉंग द ग्राउंड जमीन लगत चेंडू जातोय. जोपर्यंत डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वैभव येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धावा या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय. 25 या अंकांवर धावफलक. जेव्हा एखादा संघ चांगला असतो ना तेव्हा अपेक्षा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. ज्या संघामध्ये चांगले खेळाडू अगदी आपण पाहतात आहेत त्या खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये चांगला परफॉर्मन्स करून दाखवला. काही खेळाडूंचा परफॉर्मन्स हा थोडासा बागफुटला गेला परंतु इथून ही सुरुवात आहे. उद्याच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने रंगत ही अजून वाढणार आहे ज्यामध्ये कशा पद्धतीने कमबॅक होईल. कारण की लीग फॉर्मॅटमध्ये आपण सातत्याने म्हणतो ना की कधी आतमध्ये असलेला संघ बाहेर जाईल आणि कधी बाहेर असलेला संघ आतमध्ये होईल सांगू शकत नाही.
इथून डॉट बॉल येतोय, योग्य तो डॉट बॉल हाताळलाय. स्कोर कार्ड आहे 25 अंकांवर. आणि लीग स्टेजचा जसं तुम्ही उल्लेख केला आत बाहेरवाला खेळ आहे, तसं इतर संघाच्या रिझल्टवरती पण बरंचसं अवलंबून असतं. इतर संघ कसा परफॉर्मन्स करतात, त्यांची कामगिरी काय होते त्याच्यावरती देखील डिपेंड असतं. बघा अशा वेळेला इतर संघावरती नाही डिपेंड राहायचं तर स्वतः चांगला खेळ करा, स्वतः विजयी व्हा. चला अकोटप्याचा चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील की नाही नाहीये असं होतं. म्हणजे कधी कधी त्याने जिंकल्या पाहिजे, त्याने त्याला हरवलं पाहिजे, त्याने त्याला मात दिली पाहिजे, असं मग कॅल्क्युलेशन ते लीग स्टेजमध्ये सुरू होतं. कदाचित उद्या नाहीये पण परवा ते सुरू होऊ शकतं. 26 रन्स ऑन अ गार्ड, 26 अंकांवर धावफलक. सिंगल आले या षटकामध्ये. म्हणजेच विपुल याने चांगली गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत 4 चेंडूवर कंट्रोल ठेवलाय. हे दोन्ही चेंडू खूप महत्वाचे असतील. अशोक भोईर एबी या नावाने प्रचलित आहेत आणि त्याच्या बॅटमधनं ऑन साईडला खूप चांगला पद्धत स्ट्रोक आहे. महत्वाच्या क्षणी सिच्युएशनला नुसार आलेला हा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत करेल डीएक्स वॉरियर्स तलावपाडा या संघाला. मॅक्झिमम हिट 6 धावा. थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल सिच्युएशन 32 धावा झाल्यात, 31 धावा अजूनही करायच्या आहेत. या जर आपण पाहिलं तर उलटा वाला खेळ सध्या मैदानावरती आहेत. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते जर पाहिलं तर 13-31 उलटा वाला आहे. 3-1-1-3 3-1 वरती उलटा खेळ आहे. टॉप एज लागलाय क्षेत्ररक्षकाला, चेंडूच्या खाली त्याने सोडलाय झेल सोडलाय. 2 धावा देखील एबीला जीवनदान लाभलेले आहेत. या चेंडूवर त्याला 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला. 34 34 धावा धावफलकावरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. आता कोण जिंकणार, कोण पुढे जाणार, कोण थोडासा माघारी ठरणार त्याची चर्चा चालली आहे. पण ते का 1-2 ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 शेवटची इनिंग आहे. 12 बॉल 29. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद हाय कडक. थँक्यू. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती थोडंसं पाणी गेलं होतं. मैदानावरती पाणी, डीजेची गाणी बदलणार का मॅचची कहाणी इंटरेस्टिंग आहे. बघूया या कहाणीमध्ये काय लिहिलेलं आहे. आजचा म्हणजे सुरुवातीला जसं आपण पाहिलं होतं ना, तो 75 धावांचा पाठलाग, तो मॅच रंगला होता आणि आता 63 धावांचा मॅच देखील तशा पद्धतीने रंगतोय. 12 चेंडू आणि धावा करायच्या 29-29. त्याचं कारण पण आहे की अजून सुद्धा रोहित मैदानाच्या दिशेने आहे आणि जोपर्यंत रोहित आहे तोपर्यंत विजयाची अपेक्षा ही परिपूर्ण आहे डीएक्स वॉरियर्स तलावपाडा या संघाला. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 29 धावेंची गरज अजून सुद्धा असेल. 12 या वैयक्तिक अंकांवर अगदी ही खेळ होत असताना रोहित एकेंडे आपण पाहू शकाल. आतापर्यंतचा जो वेळ व्यतीत केलाय ना, तो वेळ आता खर्च करायची वेळ आहे. कारण की 12 चेंडू 29 धावा 14.50च्या गतीने मात्र धावसंख्या ही तुम्हाला स्कोर कार्डवर लावायची आहे. सुधीर आहे या स्पेलमध्ये, नावामध्ये सुधीर आहे. धीर देईल का आपल्या संघाला? ऑप्शनच्या बाहेर शपलून खेळण्याचा प्रयत्न, परंतु फॉलो केलं मिस्टर सुधीर आणि चांगली लाईन आहे. पहा यावेळेस हा क्रुशल मोमेंट आहे या मॅचचा. कधी कधी आपण म्हणतो ना की शेवटच्या षटकापेक्षा त्यातल्या आजचं जे षटक असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि मॅच डिसायडर हे षटक असू शकतं. नाही म्हणून T20 क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा ते बुमरा हाताळतो, ते दबाव वाढवायचा असतो. आणि बघूया ते षटक आता सुधीर हाताळतोय. ते षटक जसं तुम्ही उल्लेख केला तर अधीर, पण आता धीर धरायचा आहे. धीर तुम्हाला थोडासा नाही सुटून द्यायचा, संयम नाही दडू द्यायचा या क्षणाला. आणि बघा प्रेक्षक म्हणजे आता 3 वाजून गेलेत पण प्रेक्षक पाहतात हा सामना कोण सोडणार. बघा धीर 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 वैभव नाही सोडणार कॅच. वी वा वा वैभव न टिपलाय. असेल बॅट्समन ठरलाय पे कोण.
नक्कीच सामना सुद्धा रंगलाय आणि वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सुद्धा रंगात येत असताना 34 अंकांवर महत्वाची विकेट आहे. या सिच्युएशन मध्ये विकेट जाणं हे थोडंसं अफोर्डेबल नाही आहे डीएक्स वॉरियर्स या संघाकरिता. हार्दिक याला अगदी आपण पाहत आहे नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने योग्य त्या पद्धतीची फलंदाजी त्याला करावी लागणार आहे. ऑन साइडला खेळलाय चांगला फटका आहे वैभव त्या दिशेने वेगाने पुढे आले चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय अथलेटिसिझम आहे या खेळाडूचं. म्हणून या अगोदर आपण उल्लेख केला होता की 100% एफर्ट्स या खेळाडूचे मैदानावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा मुवायजा परंतु अगदी या 2 धावा तिथून रोखू शकत नाही. दुहेरीच्या मदतीने धावफलक 36 अंक. वैभवकडे उत्साह पाहिला तर बाकीच्या खेळाडूंनी की त्याच्याकडनं तो एनर्जी आणि उत्साह उसना घेऊ शकतात. इतका एनर्जी त्याच्याकडे एनर्जेटिक आहे. जसा तुम्ही उल्लेख केला ना एक एनर्जेटिक खेळाडू असल्यानंतर ना त्याचा प्रभाव कदाचित पूर्ण टीमवरती येतो. जसा तो चेंडू अडवला ना तसा बाकीच्या खेळाडूने टाळ्यांचा गजर केलाय त्याच्यासाठी केलाय. मॅच सिच्युएशन आपण पाहूया. आता 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावा आहेत बरोबर त्याच्या उलटे आहेत 36 आहेत. 36 63 उलटा पुलटा 27 धावा अजूनही करायच्या त्या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. मिस टाइम झालाय स्वतः यष्टीरक्षक जातो चेंडूच्या खाली ज्याला टिपलाय जाईल. सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि त्यानंतर सुधीरनं करून दिलेला हा कमबॅक आणि त्यामध्ये आलेला हा विकेट. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्याने क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. वैतरणा ग्रामीण 27 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा आहे मॅच मध्ये परिपूर्ण. म्हणून आपण म्हटलं ना की हे षटक जे आहे ना ते मॅच डिसायडर असू शकतं. कारण की 2 महत्वाचे विकेट ज्यामध्ये सेट फलंदाज रोहित बाद झाले आणि ज्यामध्ये हार्दिक याची विकेट सुद्धा आले. हार्दिक शुभकामना तर नसतील डीएक्स वॉरियर्स या संघाकरिता परंतु इथून यश नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्या. स्कोर कार्ड आतापर्यंत 36 अंकांवर स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर सुधीरने परिपूर्ण आपल्या संघाला दिलाय धीर. आणखी एक विकेटचं पतन होता राहिलंय. थोडस शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी ही थोडीशी काही लढले आणि ते चिल ड्रॉप झाला. एक सिंगल धाव येते सिंगलच्या मदतीने 37 अंकांवर स्कोर कार्ड. बघा एखाद्या गोलंदाजाचा जो चांगला मित्र आहे ना तो कदाचित तो फिल्डर असतो क्षेत्ररक्षक असतो. सुधीर प्रयत्न करतोय त्याला पहिला तर वैभवनं चांगली साथ दिली यष्टीरक्षकनं साथ दिली पण यष्ट्यांच्या पाठीमागे अजय सुटलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण झाल्यात. 7 चेंडू आणि धावा करायच्या त्या 7-26 या चेंडूवरती षटकार आला तर कहाणी ती 20 वरती येईल पण या चेंडूवरचं विकेट कहाणी अजून लांब जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी सुधीर याने परिपूर्ण ही सूत्र जे आहेत ना ते आपल्या हातामध्ये घेतलेत. ओहो ऑप्शनच्या बाहेरच्या पलून खेळण्याचा प्रयत्न काय गोलंदाजी राहिली अप्रतिम सुंदर पद्धतीने. कारण की या षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्यात आणि मॅच परिपूर्ण रंगत होत असताना अजून सुद्धा 25 धाब्यांची आवश्यकता समोर असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6-25 ची मॅच आहे. ही शेवटच्या मॅच मध्ये काय रंगत आपल्याला पाहायला मिळेल. देऊया डीजेला संधी घेऊया एक सुमधुर गीत. थँक्यू वेलकम बॅक. पुन्हा एकदा येऊया. पंच सांगतात बाबा इतका वेळ घेऊ नका कारण मॅच तुमच्या जवळच आहे पण इतका वेळ तुम्ही का घेतात इतका टाइम का घेतात ते कळण्यास मार्ग नाही आहेत. 12-29 मॅच होता आणि 12-29 या मॅच मध्ये या षटकामध्ये सुधीरनं फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचं काय माहिती का तो रोहितचा विकेट तो देखील प्राप्त केल्यात. याचा अर्थ एक तर त्याने दबाव निर्माण केला कंजूसी गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघ सामन्यामध्ये परत येणार नाहीये याची काळजी ते रोहितच्या विकेटनं या षटकामध्ये त्याने घेतले. क्रुशल गोलंदाजी हाताळले. आता 25 धाब्यांची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 बॉल्स रिमेनिंग 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता या मॅच मध्ये 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक तर तुम्हाला धाब्यांच्या दिशेने जायचं आहे एक तर धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. असं आपण नेहमीच म्हणतो ना की पाने के लिए बहुत कुछ लेकिन खोने के लिए कुछ काफी. आता इथून तुम्हाला धावा करायच्या आहेत
एकतर त्या धाब्यांचा पाठलाग करा अन्यथा धाब्यांचा त्या पाठलाग मात्र त्या ठिकाणीच राहणार आहे. बघा पहिला सामना झाला होता ज्यावेळेला मॅच स्टार्ट झाली होती संध्याकाळच्या वेळेला त्यावेळेला 6-25चं समीकरण होतं आणि मॅच तो शेवटच्या बॉलवरती गेला होता. आता 6-26चं समीकरण आहे आणि कदाचित हा मॅच पण शेवटच्या बॉलवरती जाऊ शकेल. क्रिकेटचा खेळ आणि तिथेच आहे. क्रिकेटचा गेम ऑफ ग्लोरियस अँड अनसर्टन्सी याला म्हटलं जातं तसा खेळ आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता बागपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 2 क्षेत्ररक्षक येतात. झेल सुटलाय चेंडूही निसटलाय. आता झेल कोणाला टिपायला द्यायचा होता ही कहाणी होती कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक होता तो समोर धावत होता आणि जो इस्या कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो उलट्या बाजूला धावत होता. कॉलिंग महत्वाचं होतं. कॉलिंग नव्हतं. झेल सुटलाय. 2 धावा आल्यात. 23 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा समोर असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 5. मोठ्या फटक्याची आवश्यकता अजून सुद्धा समोर आहे आणि तो मोठा फटका येण्याचा हा प्रयत्न. एलिव्हेशन तर आहे परंतु डिस्टन्स गाठू शकत नाही. त्या दिशेने उभे आहेत क्षेत्ररक्षक आणि 4 चेंडू 23 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा असेल. अशोक भोईरच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. थँक्यू. परीक्षण आपण बघतोय. आपण म्हणून एकदा शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 चेंडूमध्ये पाहिजे आता इथे 23 नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. पंकज ऑन स्ट्राईक. 4-23. पहिला चेंडू पहिला बॅट फिरवले जरूर जोरात पण जास्त डिस्टन्स नाही कव्हर करू शकले. एखाद्या उतरणीवरती ज्यावेळेला क्लच आपण दाबल्यानंतर गाडी जशी फ्री होते ना तसा पुढे पुढे येतो से. झेल सुटलाय आणि आता विजयाच्या उंबरठ्यावरती संघ पोचलाय रॉयल स्ट्रायकर. नक्कीच परिपूर्ण अपेक्षांवर पाणी ज्या पद्धतीने फिरवलं जातं ना त्याच पद्धतीने अपेक्षांवर पाणी फिरवलंय. कारण की सुरुवातीमध्ये हा सामना कंट्रोलमध्ये होता. जोपर्यंत रोहित फलंदाजी करत होता यश फलंदाजी करत होता परंतु जशी विकेट गेली तशी विकेट गेल्यानंतर या मॅच मध्ये अगदी अपकड निर्माण केली आणि तीच पकड यशस्वीरित्याने आणखी मजबूत होत असताना विकेटचं झाले पतन. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. विकेटचं पतन झालंय. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय आणि या मॅच मध्ये परिपूर्ण रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा संघाने अगदी पकड निर्माण केले. फक्त आणि फक्त इथून औपचारिकता ही शिल्लक असेल. मोठा फटका मारण्याचा माणस या फलंदाजाला कुठे ठेवलं होतं हा प्रश्नचिन्ह आतापर्यंत निर्माण झालाय. म्हणून संघामध्ये कॉम्बिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. हाय फ्लाय षटकार 6. थँक्यू. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला होता भाई रखा कहा था इनको कहा छुपा के रखा था आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार टाकलाय आणि हे कॉम्बिनेशन तुम्हाला जुळवावं लागणार. ज्या कॉम्बिनेशनचा उल्लेख तुम्ही केलाय लीग स्टेजची मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये कदाचित ते नाही जुळलंय पण जसं मॅच पुढे जाईल तसं जुळवावे लागणार आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जेव्हा जातोय चेंडू फील्ड केला जाईल. चेंडू चाला सीमारेषे जवळ पाठलाग केला जातोय. 1 धावे चेंडूवरती पूर्ण झाले आहेत. 1 धाव महत्वाची आहेत अशा सामन्यामध्ये. जरी पराभूत झाल्यात कारण 48 धावा झाल्यात. 14 धावांना हा सामना गमावा लागलाय तो DX वॉरियरच्या संघाला आणि विजय झालाय हा संघ जो रॉयल स्ट्रायकरचा संघ या सामन्यामध्ये विजयी झालाय. आणि खूप महत्वाचं योगदान होतं कारण की एक मोमेंटला असं वाटलं की सामना कुठल्या दिशेने जाईल आणि ज्यामध्ये महत्वाचं जे स्पेल होतं ते महत्वाचं स्पेल खूप इम्पॉर्टंट होतं. कारण की जिथून मॅच मध्ये एक टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये रोहितची विकेट होती यशची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सो ज्याने दिला संघाला धीर
आणि ज्याने हाताळलं एक महत्वाचं क्रुशल षटक, फक्त आणि फक्त 4 धाब्यांचं ते षटक राहिलं आणि ज्यामध्ये 2 फक्त आणि फक्त धावा आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाल्या. सो मिस्टर सुधीर हा असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आज खूप महत्वाची ही सुरुवात होती वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग. अगदी आपण